नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर चला, आज छान नवीन असा एक व्हिडिओ पाहतोय बरं का. अगदी तुम्ही एकदा तरी नक्की करून पाहणार. अगदी मस्त कुरकुरीत झटपट असा होणार आहे. तोही मसूर डाळ आणि सिमला मिरची वापरून बरं का. आता हा नेमकी काय असेल पाहण्यासाठी व्हिडिओ मात्र कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चला मग व्हिडिओला सुरुवात करू. आता इथं घेतलेले आहे 1 वाटी इतकी मसूर डाळ बरं का. आता ती आपल्याला भिजत घालायची आहे. त्याच्यासाठी एक इथं भांडं घेतलं आहे. त्याच्यामध्ये घेतलेली 1 वाटी मसूर डाळ घातले. हलक्या हाताने चोळून घ्यायचे आहे बरं का, कारण वरती बघा खराब किती पांढरं पाणी निघतं. तर हे पाणी टाकून द्यायचं आहे आणि चांगलं 2 ते 3 पाण्यातनं ना ही मसूर डाळ आपल्याला धुवून घ्यायची. सर्व डाळींमध्ये सांगायला गेलं तर मसूर डाळ दिसायला छान दिसते बरं का. मला तर हा रंग फार आवडतो. आता बघा पाणी काढून टाकलं आहे आणि डाळ भिजण्या इतपत परत 1 ग्लासभर पाणी घातलेलं आहे आणि झाकण ठेवून ना जवळजवळ 2 तास ही डाळ भिजत ठेवली होती. आता 2 तासानंतर पाहत आहे, अगदी डाळ फुलून वर आली बघा आणि चांगली मस्त अशी ही डाळ भिजलेली आहे. मसूर डाळ भिजण्यासाठी अगदीच जास्तीचा वेळ लागत नाही बरं का. 2 ते 2.5 तासामध्ये चांगल्या प्रकारे भिजली जाते. आता ह्या चाळणीवरती सर्व मसूर डाळ काढून घेतले. एक्स्ट्राचं पाणी पूर्णपणे आपल्याला काढून घ्यायचं आहे. आता ह्या चाळणीवरतीच अशी ठेवायची, म्हणजे त्याचं पाणीही निघलं जाईल. आता का नाही बाजूला ठेवूयात आपण. तोपर्यंत आपल्याला दुसरी इथे एक तयारी करायची आहे. ते म्हणजे इथं घेतल्यात सिमला मिरची. तर ह्या छोट्या असल्यामुळे 4 घेतल्यात. अगदी मोठ्या असतात बघा सिमला मिरची, त्यात 2 घेतलात ना तरीसुद्धा पुरे होतात. आता काय करायचे आहेत, ह्याच्या देठाचा भाग काढायचा आहे, आतमधला बियाचा भाग असतो तो काढून घ्यायचा आहे आणि रफली शिमला मिरची चिरून घ्यायची. आता इथं व्हिडिओमध्ये दिसतच असेल. आता अगदी तुम्ही इथे बारीक चिरून घेऊ शकता, पण पुढे नाही हे चॉपर्समध्ये मी बारीक करून घेणार आहे. त्याच्यामुळे ना इथं आता मी रफली चिरून घेत आहे बघा. अगदी सर्व इथं सिमला मिरची चिरून घेतल्यात. त्याचबरोबर इथं घेतलेला एक मध्यम आकाराचा कांदा आणि कांद्याच्यावरचं साल काढून घेऊयात आणि कांदासुद्धा रफलीच चिरून घेणार आहे. आता तुम्ही इथं एक गाजर घेऊन त्याच्यावरचं साल काढून खिसून घेऊ शकता बरं का. पण इथं तर मी सध्याला ना सिमला मिरची आणि कांदा ह्याचाच वापर केला आहे. अगदी तुम्ही ह्याच्यामध्ये कोबी वगैरे तुमच्या आवडीनुसार भाज्या घालू शकता. आता बघा इथं ना 2 हिरव्या मिरच्यासुद्धा घेतल्या, त्यासुद्धा अगदी रफली चिरून घेतल्या. आता इथं माझ्याकडे हे चॉपर्स आहे. हे मी ऑनलाईन मिशोवरनं मागवलं होतं बरं का, बरेच दिवस झालं. आता इथं बघा हे मध्येतलं जे आपलं कापायचं असतं का नाही ते घालण्याच्या अगोदरच इथं मी भाज्या घातल्या. त्याच्यामुळे भाज्या ह्याच्यातल्या भांड्यामधल्या काढून बाजूला घेतल्या आणि जे आतमधलं चॉपिंग व्हायचं जे असतं ना बारीक ते घालून घेतलं आणि मग सिमला मिरची आणि कांदा आपला रफली चिरला होता तो घालून घेतला. आणि आता काय नाही, फक्त ही दोरी वडायची आपल्याला मस्त एकसारखं बारीक होतं बघा. तुम्हाला बघा आपण नेमकी रेसिपी कुठली करत आहोत हे नव्हतं सांगितलं. तर आज आपण मस्त असे ना चटपटीत कुरकुरीत असे कटलेट करणार आहोत बरे का. अगदी झटपट होता. नेहमी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे कटलेट्स खाल्लेच असतील, पण आज जरा एकदम मसूर डाळीचे कधीच कटलेट खाल्ले नसेल, तर आज आपण ते करत आहोत. आता इथं बघा रफली चांगलं इथं बारीक झाले सिमला मिरची कांदा, ती आपण बाजूला ठेवूयात. तोपर्यंत डाळीतलं पूर्णपणे पाणी निथळले. आता ही डाळ मिक्सर जारमध्ये घालायची आहे आणि डाळ ही वाटून घ्यायची आहे, पण ह्याच्यामध्ये पाणी घालायचं नाही, कारण डाळ चांगल्या प्रकारे भिजल्यामुळे डाळ ही मिक्सरला छान प्रकारे वाटली जाते बघा. वरून पाणी घालण्याची गरज पडत नाही. आता ह्याच्यामध्येच आपण अद्रक आणि लसूण घालूया, म्हणजे वरून अद्रक लसूणची पेस्ट घालण्याची गरज पडत नाही आणि मिक्सरला छान दरदरीत असं वाटून घेतलं बघा. इथे पाणी बिलकुलसुद्धा वापरलं नाही बरं का. आता इथे एक मोठं भांडं घेऊयात आणि ही वाटलेली मसूर डाळ ना ह्या भांड्यामध्ये काढून घेऊयात. मसूर डाळीच्या ऐवजी तुम्ही मूगडाळसुद्धा वापरू शकता. सेम मूगडाळ भिजत घालायचे आणि असे मिक्सरला दरदरीत वाटून घ्यायचे. आता बघा जे बारीक केलेले आपण सिमला आणि त्याचबरोबर कांदा होता तो ह्याच्यामध्ये घालून घेऊयात. तुम्हाला सांगितलंच बघा इथं तुम्ही किसलेलं गाजरसुद्धा घालू शकता, तर कुठल्याही म्हणजे पनीर वगैरे खिसूसुद्धा घालू शकता. आता ह्याच्यामध्ये काही मसाले घालूयात, ते म्हणजे अर्धा चमच लाल तिखट, अर्धा चमच धना पावडर, अर्धा चमच गरम मसाला, पाव चमच हळद, भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ साधारण अर्धा चमच इतकं. नंतर इथं अर्धी वाटी इतकं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, जेणेकरून कुरकुरीतपणा छान यावा. आणि अर्धी वाटी बारीक रवा घेतला आहे. आपण जी वाटलेली डाळ होती ती ओलसर आहे बघा, छान बाइंडिंग यावी, त्याचबरोबर कुरकुरीत आपले हे कटलेट व्हावे म्हणून इथं मी बारीक रवा वापरला आहे. रव्याच्या ऐवजी तुम्ही उकडलेला बटाटा ह्याच्यामध्ये खिसून घालू शकता, शिवाय ब्रेड क्रम घालू शकता, शिवाय त्याचबरोबर मैदा किंवा कॉर्नफ्लॉवर पाव वाटी घालू शकता. पण आपल्या घरामध्ये तांदळाचं पीठ असतं, रवा तर असतो, मग तो इथं मी वापरला. आता वरून बिलकुलसुद्धा पाणी वापरायचं नाही, कारण डाळ वाटल्यामुळे अगदी छान हलकी पेस्टसारखी झाली बघा. त्याच्यातच आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. अगदी छान गोळा होतो, वरून जरासुद्धा पाणी घालायची गरज पडत नाही. तोपर्यंत तुम्ही मला सांगा, तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही? केलं असेल तर ठीक आहे, पण नसेल केलं तर पटकन करा बघू, म्हणजे कसं पुढील येणारे छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. आता बघा ह्या पिठाचा एक गोळा झाला आहे. आता आपल्याला हे भिजत वगैरे ठेवण्याची गरज नाही. हाताला इथं तेल लावून घ्यायचं
आणि ह्याचे कटलेट तुम्हाला जसे पाहिजेत तसे करायचे. तर इथं बघा जरा मी मध्यमच साईजचे करत आहे आणि असे चपटे करून घेत आहे बघा, जेणेकरून ना ते लवकर भाजावे म्हणून. बघा अगदी करायला सोपे आहेत. आता हे कटलेट मी असेच फ्राय करून घेणार आहे. अगदी तुम्ही ह्याला रवा लावून फ्राय करून घेऊ शकता, ब्रेड क्रम लावून फ्राय करून घेऊ शकता, किंवा आपली बारीक शेव असते का नाही, तिचा चुरा करायचा भुगा आणि त्याच्यामध्ये हे बुडवून ना तळून घेऊ शकता. पण आता ह्याच्यामध्ये आपण रवा तांदळाचं पीठ घातल्यामुळे हे कटलेट कुरकुरीत होणारच आहेत, म्हणून असेच मी फ्राय करून घेणार आहे. सर्व इथं कटलेट करून घेतलेत बघा. आता गॅसवरती बघा पॅन ठेवला आहे आणि थोडंसंच एक पळीभर इतकं तेल घातलं आहे. तेल हलकं गरम झालं की ह्याच्यामध्ये कटलेट ठेवूयात. तर इथे एका वेळेस ना 4 इतकेच मावतात बघा कटलेट. आणि आता एक बाजू चांगली तळल्यासारखी वाटली आपल्याला, हलका सोनेरी रंग आला की पलटून घेऊयात. पण गॅस मात्र बारीक ठेवायचा आहे, म्हणजे कसे हे कटलेट आतपर्यंत तळायला हवेत का नाही म्हणून. दोन्ही बाजूनी ना चांगला मस्त सोनेरी तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत. अगदी तुम्हाला ह्याच्यापेक्षा पातळ कटलेट करता आले ना तर करू शकता बरं का, म्हणजे ते लवकर ना तळले किंवा हे भाजले जातात. तर बाकीचे पण राहिलेले होते ते सुद्धा मी तळून घेत आहे. आणि बघा अगोदरचं तेल आहे ना तेच तेल आहे बघा, त्याच्यातच हे सुद्धा आपले जे टिकी आहेत ना त्यासुद्धा आपल्या इथं तळून झाल्यात. आणखीन तेल उरलेलं आहे, बिलकुलसुद्धा हे तेलकट होत नाहीत. तरीसुद्धा बऱ्याच जणांचा असा प्रश्न असतो, आम्ही डाएट करतो तेलच खात नाही. हो हो थांबा, तुमच्यासाठी सुद्धा व्हिडिओ आहे. ते म्हणजे काय, इथं ओला कॉटनचा रुमाल करून घेतला आहे आणि तयार केलेलं आपण जे टिकीचं मिश्रण होतं त्याचा गोळा करून घ्यायचा. आणि बघा हाताला थोडं पाणी लावून घेतलं आहे, खाली रुमालसुद्धा ओला आहे आणि आपल्याला थापून घ्यायचं आहे. म्हणजे आता इथं आपण करत आहोत हे थालीपीठ. आपल्या ह्याच्यामध्ये कांदा आहे, सिमला मिरची, कोथिंबीर सगळं काही आहे बरं का. अगदीच तुम्हाला वाटलं तर थोडासा ठेचा घातला तरीसुद्धा चालेल, पण हिरवी मिरची, अद्रक, लसूण आपण ह्याच्यामध्ये घातलेलंच आहे. त्याच्यामुळे हे थालीपीठ किंवा धपाटे म्हणू शकतात, चवीला लागतं. हाताला पाणी लावून छान पातळ थापून घेतलं आहे बघा. मध्ये तशी भोकं करून घ्यायची, म्हणजे हे थालीपीठ चांगल्या प्रकारे भाजलं जातं. आणि वरून असे तीळ भुरभुरून घेतलेत, म्हणजे कसं दिसायला छान दिसतात, चवीला देखील छान लागतं. आता काय इथं तव्याला बघा तेल नाही लावलं, तूप लावून घेतलं आहे. रुमाल उचलायचा आणि तव्यावरती असा पलटी करून घ्यायचा, म्हणजे थालीपीठ सहजपणे तव्याला चिटकतं. आणि मध्यभागी इथं बघा तूप सोडलं आहे, कडेनेसुद्धा तूप सोडलं आहे. आता ह्याच्यावरची झाकण ठेवूयात, म्हणजे थालीपीठ चांगल्या प्रकारे भाजलं जाईल. आता वरली बाजू सुकल्यासारखी वाटली की आता आपण ह्याच्या कडा सोडून हे पलटी करून घेऊयात, म्हणजे कसं थालीपीठनं सहजपणे निघलं जातं. आणि वाव बघू शकता रंग किती छान सुरेख आला आहे. दुसऱ्या बाजूनसुद्धा ना असंच आपण भाजून घेऊयात. हे बघा डाएटवाले हे थालीपीठ किंवा हे धपाटे खाऊ शकता, अगदी तेल वापरलं का आपण नाही. आता चला आपण चटणी करूयात बरं का टिक्कीसोबत खाण्यासाठी. तर मिक्सर जारमध्ये मुठभर इतकी स्वच्छ धुतलेली कोथिंबीर घेतले, 4 हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि फुटाणे डाळ घेतले साधारण 1-2 चमच इतकी, अद्रक, लसूण, चवीनुसार मीठ घातलेलं आहे 1/2 चमच इतकं, आणि अर्धा लिंबाचा रस पिळून घेतलेला आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये 2 चमचे दही घातलात तरीसुद्धा चालेल. आता बर्फाचे क्यूब घालूयात, म्हणजे कशी चटणीला छान रंग हिरवागार राहतो, काळपट होत नाही. एकदा मिक्सरला पाणी न घालताना भरड अशी वाटून घेतले आणि नंतर पाववाटी इतकं पाणी घातले आणि मस्त जमेल इतकी बारीक चटणी वाटून घ्यायची. आणि बघा इथं छान आपली ही चटणी तयार झाली बघा, रंग छान हिरवागार मस्त आलेला आहे. टिक्कीसुद्धा आपल्या इथं तयार आहेत बघा, तेलकट झाल्यात का, आणि मस्त क्रिस्पीपणा ह्याला आलेला आहे, कारण ह्याच्यामध्ये रवा तांदळाचं पीठ होतं का नाही म्हणून. मुलांना नाश्त्याला देण्यासाठी असू दे किंवा टिफिनला देण्यासाठी असो, काय करायचं सुचत नसेल ना, नक्की ही टिक्की करून बघा, चवीला देखील फार छान लागते बरं का. आता मस्त इथं आपली ही चटणी आहे, त्याच्यासोबत ह्या टिक्क्या नक्कीच एकदा करून बघा. तोपर्यंत तुम्ही सांगा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं का नाही, केलं असेल तर ठीक आहे, पण नसेल केलं तर पटकन करा बघू, म्हणजे कसं येणारे पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. आणि मस्त इथं खुसखुशीत अशी आपली ही टिक्की तयार झाली. अगदी ह्याच्यामध्ये आपण उकडलेला बटाटा वगैरे काहीच नाही वापरला, तरीसुद्धा चवीला छान लागते बरं का ह्या चटणीसोबत. आणि डाएटवाल्यांसाठी सुद्धा हे थालीपीठ तुमच्यासोबत शेअरच केलेलं आहे. हे थालीपीठ दहीसोबत खाऊ शकता, कारण दहीसोबत खायला छान लागतं. आता सध्या माझ्याकडे दही नव्हतं म्हणून इथं चटणीच घेतली, पण चटणीसोबतसुद्धा भारी लागत होतं बरं का. मसूर डाळ हाय प्रोटीन असल्यामुळे नक्की याचं सेवन करा. चला मग व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. व्हिडिओ जरासुद्धा आवडल्यास पटकन एक लाईक करा, व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि हो चॅनलला सबस्क्राईब करा. चला मग पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय.